हॅलो. हॅलो. हां, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. तुमचा मी रिसीव्ह करणार तेवढ्यात बंद झाला. अच्छा, मला वाटलं आराम करताय की काय? नाही, 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 नाही. तुम्हाला ना ताई खूप छान अनुभव सांगते. हां, सांगा ना ताई. तुमच्या की अनुभवांची तर वाट बघतात सगळे. अरे बापरे! कसं आहे ना ताई प्रत्येकाच्या अनुभवामधनं ना काहीतरी शिकायलाच मिळतं. अगदी, अगदी खरं खूप आहे. सुंदर आहे. म्हणजे खरं तर ना ताई हे खरंच खूप छान आहे बरं का. सगळ्यांना चांगला संदेश मिळतो हो, हो. आणि आपण अलर्ट सुद्धा होतो काही गोष्टींमधनं. हां, हे महत्वाचं खूप खरं आहे. महत्वाचं आहे. हो, मी तशाच यानी पण एक सांगते तुम्हाला अनुभव. हां, हां. आणि एक आधी हा सांगते गजानन महाराजांचा. हं. 2004 ची गोष्ट आहे ताई ही. अच्छा, जसं मला प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाली ना, माझ्या आत्यानी ना हां. पारायण करायचं ठरवलं. अच्छा, तर हं. हां, आत्याला मूलबाळ नव्हतं, तर ती आम्हालाच म्हणजे भावाच्या मुलांनाच आपले मुलं समजायची. समजायचे. हां, 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 हां. तिचे मुलं ना 5 ही मुलं तिचे मरण पावलेत. मग अरे, नंतर अरे! हो, हो. म्हणजे डिलिव्हरी झाली आणि मरण पावले असं झालं. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, 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 मग हां. तिने काही चान्स घेतलाच नाही, आम्हालाच हे केलं. हं, हो, तर काय झालं ताई, जसं मला प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाली ना, हं, तर तिने म्हटलं, की मी पारायण सुरू करते गजानन महाराजांचं. हं. आणि ज्या दिवशी माझं पोट दुखायला लागलं, ज्या दिवशी माझी डिलिव्हरी झाली, हां, हां, होणार हां. होती, त्या दिवशी तिचं नेमकं शेवटलं पारायण होतं. अच्छा. हां, हां. बघा ना, म्हणजे योग. आणि ती मला काय म्हणते, "अगं बाई थांब, होऊ नको म्हणते, होऊ नको म्हणते तू. माझं शेवटलं पारायण आहे म्हणते आज." आणि हां. बघा ताई, तिचं पारायण झालं आणि इकडे माझी डिलिव्हरी झाली. अय्या! हो. आणि मग माझ्या मुलाचं नाव मी गजानन महाराजांच्या मंदिरात, माझ्या घराजवळ गजानन महाराजांचं मंदिर आहे. हां, तिथे हां. जाऊनच त्याचं नाव ठेवलं मी तिथल्या गुरुजींकडनं. अरे वाह! बघा काय ना, नाव म्हणजे किती ठेवलं त्याचं? सुंदर योग. हो, हो. काय म्हटलं नाव ताई? काय ठेवलं त्याचं? मी अजिंक्य नाव ठेवलं ताई त्याचं. अरे वाह! हां, हां, हं, हां. हं. अजिंक्य पण ठेवलं आणि 2-4 अजून ठेवले. त्या दिवशी ईद पण होती. तर एक मी मॉमेडियन नाव पण ठेवलं होतं. आई गं! हो, हो, हो. म्हणजे हं. माझ्या दीरांनीच ठेवलं होतं ते हां, ॲक्चुअली. हो, हां. हो. तर असं. हा एक अनुभव होता ताई. आणि तुम्हाला आता एक मला खरं तर ताई निगेटिव्ह तुम्हाला सांगावसं नाही वाटत. पण हां. मला असं वाटतं हे कोणी ऐकलं तर खूप चांगलं राहील हा अनुभव. हां, म्हणजे मी शिकण्यासारखंच असतं काहीतरी. हो, हो, हो. 2007 ची गोष्ट आहे ताई. माझ्या बहिणीची खूप ट्रॅजेडी झाली. लग्न हं. झालं तिचं आणि बरोबर माझ्या वडिलांनी तिला 14व्या दिवशी घरी आणलं ताई. बरं. हां, हां. लग्न झाल्याबरोबर बरोबर 14व्या दिवशी. हां, हां. आणि बघा ताई, मला माझा सिक्स्थ सेन्स काय जोरदार काम करतो. म्हणजे मला तरी असं वाटतं, मी स्वतःची स्तुती नाही करत. मी हां. तुम्हाला म्हटलं होतं बघा ताई, मला ब वास्तूमध्ये पाय ठेवल्याबरोबरच मला समजतं. कळतं. हो, हो, हो. हो, हो. हं. तर काय झालं ताई, मी आईला काय म्हटलं, हं. लग्न झालं आणि आम्ही दुसऱ्या दिवशी सत्यनारायणला त्यांच्या घरी गेलो. हां, हां, हां. हां, मध्य प्रदेशमध्ये आहे ते तिचं सासर. तर अच्छा. हो. तर आईला मी काय म्हटलं माझ्या, आई हं. म्हटलं, "मला का बरं कसं तरी हुरहुरच वाटतंय," म्हटलं, "यांच्या घरात." मी अरे आईला बापरे! म्हटलं माझ्या. हो. हां. म्हटलं, "आई मला काय माहिती, मला फिलिंगच कसं तरीच येतंय," म्हटलं. मी वाईट शब्द नाही काढला, पण हां. म्हटलं, "आई मला चांगलं नाही वाटत आहे," म्हटलं, "का बरं तर?" अगो माझी बाई! आई आजही मला म्हणते, की "तू बोलली होती मला. काहीतरी कसं तरी वाटतंय, मला हुरहुर वाटतेय, हं. निगेटिव्ह वाटतंय." आणि बघा ताई, हं. 13व्या दिवशी तिचा फोन आला, की मला मारायचा प्रयत्न केला यानी म्हणून. अय्या! हो. त्यांनी ना ताई तिच्या तोंडावर उशी ठेवली आणि खूप मारहाण केली. हं. नंतर समजलं बघा, आता तो नात्यातच होता बरं का, पण आपल्याला काही गोष्टी माहिती नाही होत. अ, बरोबर, हो. बरोबर. आणि तो मोठा वकील आहे ते डिस्ट्रिक्ट कोर्टात. तरी पण? हो. आणि त्यांनी दुसरं पण लग्न केलं नंतर. ती हां. पण चालली गेली. आता ती कशामुळे गेली आम्हाला नाही माहिती. हां, 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 हां. हो. तर अरे! हो. आणि नंतर आम्हाला कळलं ताई, की तो तो आणि त्याचा अजून एक मित्र होता, एक ख्रिश्चन होता तो. अ, अच्छा. हां, हां. तर त्या त्या दोघांचे संबंध होते म्हणून आम्हाला समजलं. अरे, 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 अरे! नंतर आम्हाला माहिती झालं, की तो आपल्या मित्रासोबतच आहे म्हणून. अरे, अरे, हो. अरे! आणि हो बघा ताई, आणि मी लग्न घर असून सत्यनारायणच्या दिवशी फक्त तिची नणंद, तिचा नवरा आणि त्यांचे मुलं होते. मी आईला तेव्हाही म्हटलं, "आई म्हटलं, लग्न घर आहे, कोणीच कसं दिसत नाही?" म्हटलं. बरोबर. हां. एवढं लग्न घर आहे आणि कोणीच कसं नाही आपल्या व्यतिरिक्त. मी हे पण म्हटलं मग होतं आईला. बापरे! माझी आई मला अजूनही म्हणते, "तू बरोबर बोलली होतीस," म्हणते. माझ्या हां. वडिलांनी काही केस वगैरे जास्त केली नाही ताई. वकील केला. म्हणे, "तुम्ही कोर्टच्या बाहेरच सुलह करून घ्या." हां, हां. माझ्या बाबांनी तर काही जास्त घेतले नाही. जे थोडे जे म्हणजे जे तिला जे दागिने दिले होते तेवढे घेतले. बाकीचं तर काही घेतलं पण नाही. माझी मुल आणि ताई बघा, लोक काय म्हणतात, "पाठवा, काही नाही होत, असं नाही होत." माझ्या वडिलांनी ताई एकच उत्तर दिलं, "माझ्या मुलीच्या जीवाची हमी द्या," म्हणाले. बरोबर. "मी पाठवतो." अगदी हां. बरोबर, माझ्या बरोबर. मुली कोणी नाही ताई गॅरंटी घेतली.
अय्या बघा. तो मुलगा हो आणि आता आम्हाला 5-6 वर्षाखाली कळलं ताई, आता ही 2007ची गोष्ट हे घडलं ते. हा. 5-6 वर्ष आता आम्हाला कळलं की तिच्या सासूबाई जळून मरण पावल्या. आता अरे अरे त्यांना अरे. जाळलं की त्या जळलेल्या काहीच माहिती नाही. बघा अरे ताई त्या नाही. वास्तूमध्ये. किती डेंजर हो. किती डेंजर आणि ते नात्यात होते बरं का. असंही नाही की म्हणजे कुठून मॅरेज ब्युरो मधनं वगैरे आलं असं पण नाही. असं पण नाही नात्यामध्येच असून सुद्धा. नात्यामध्ये सुद्धा. म्हणजे खरंच मग त्याच्यानंतर तिने इतके वर्ष लग्नच केलं नाही. आता 2022 मध्ये तिने लग्न केलं. इतका शॉक घेतला तिने. नाहीच म्हणाली मी लग्न नाही करणार. बापरे. हो ना, म्हणजे आम्ही फोटो पण काढून ठेवले. त्याने जे त्याच्यावर जो अटॅक केला ना हा 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 हा. आणि ती म्हणायची नेहमी माझ्या सासूबाई सारखे येऊन बघतात. माझ्या सासूबाई सारखे येऊन बघतात. आता आयडिया असेल ना मुलगा काय आहे ते. हो हो. बरोबर. आणि ताई इतके फोन लग्नाच्या आधी, इतके फोन 18-18 तास बोलायचा. काहीच नाही. मैं ऐसा करूंगा, मैं वैसा करूंगा. बस नुसत्या हवेतच गोष्टी. म्हणजे बघा. तो पुरुषातच नव्हता. नंतर पण माहिती झालं हे. अरे 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 अरे. हो, म्हणजे तो बघा मुलगा काही कसं झालंच नाही का तिला? काय म्हटलं ताई? मुलबाळ काही झालंच नाही का तिला? नाही, नाही. नाही ना ताई, तिला माझ्या वडिलांनी 14व्या दिवशीच घरी आणलं. बिलकुल 15 दिवस पण नाही. 14व्या दिवशी ती घरी होती. बापरे. हो, हो. आणि नंतर आता झालं तिचं दुसरं लग्न. नंतर इतक्या वर्षांनी केलं ताई तिने लग्न. बरं म्हणजे झालं. तेही घरच्यांनी हे केलं म्हणून आणि ती स्वतः पण वेल सेटल्ड आहे ती. हा चांगल्या ते एक पोस्टवर आहे. बरं हो, हो. आहे. हो. म्हणून मुलगी शिकली पाहिजे बाबा. शिकली पाहिजे खरंच. आमच्या वडिलांचं अवघड आहे. तेच ध्येय होतं. हो, खरंच आहे ते हे. म्हणजे मुली. मला असंच निगेटिव्ह सांगावं असं नाही वाटत, पण असं वाटतं की कोणाला तरी म्हणजे लक्षात हे होतं ताई यांनी. हा. अलर्ट होतो आपण. अगदी अगदी हो. खरंय. हा एक अनुभव होता ताई आणि अजून एक अनुभव सांगते ताई मी तुम्हाला. हा हा. ही गोष्ट ना ताई 2005 ची असेल ही गोष्ट. अच्छा. हा हा. हां, माझ्या मिस्टरांनी मला रात्री बसवून दिलं ट्रेनमध्ये आणि मी माझ्या दिरांच्या गावाला चालली होती माझ्या मुलाला घेऊन. माझा मुलगा 1च वर्षाचा होता. हा हा हा. आणि ट्रेन रात्रीची होती आणि ती 12ला तिथे पोहोचणार होती. तर हा. माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं होतं, की इतके-इतके वाजता एक 20 मिनिटाचा बोगदा लागतो म्हणून. बरं. हा हा हा. हां, ते तुम्हाला आणि या वेळेवर तो येतो हे त्यांनी मला सांगितलं होतं, की जरा अंधार राहील म्हणून. हा. आता आणि पूर्वी कसं होतं ना ताई, की बोगदा लागला की आपोआप लाईट्स लागायचे हो हो हो. ट्रेनमधले. हां. आणि मी स्लीपर कोचमध्येच बसलेली होती. एसी पण कोच नव्हता तेव्हा. हो तर हो. हो आणि ना ताई माझ्या आणि ना ती ट्रेन खूप रिकामी चाललेली होती. काही पॅसेंजर्स नव्हती. फारच कमी पॅसेंजर्स होते तिथे. अगं बाई. हा हा. हो. तर ना ताई मी बसली होती. एक वयस्कर माणूस होता आणि एक माणूस होता ताई. अच्छा. तो ना तिकडच्या ज्या 2 सीट्स असतात ना हा सिंगल, हा तर हा. तिथे बसला होता. अच्छा. तर तो ना ताई कंटिन्यू माझ्याकडे बघत होता. आता हम्म. आपल्याला लक्षात येतं कोणी बघतंय का? बरोबर जरी बरोबर. आपण बघितलं नाही, तरी पण आपल्याला समजतं ही व्यक्ती हा बघतेय. अंदाज येतो बरोबर. हो. आणि ना मला तरी असं वाटत आहे, की असं कोणी बघत असेल ना, तर कधीच बघू नये. अगदी कधीच अगदी. बघायचं नाही चुकून कारण ती व्यक्ती बघत राहते आणि पुरुषांचा काय गैरसमज होतो, की अरे ही रिस्पॉन्स देते. हा जेव्हा की तसं. आपण काय बघतो, की अरे हा का बघतोय? हो पण त्यांचा विचार वेगळा असतो. वेगळा विचार येतो त्यांना. म्हणजे नॅचरली त्यांना तसं वाटत असेल. बरोबर. म्हणून म्हणून कधीच बघायचं नाही कोणी बघत असेल तर. अगदी किती छान हो. सांगताय ताई खरंच तुम्ही. सांगते ते कारण त्या व्यक्तीला समजते ही बघते की नाही. हा अगदी. चुकूनही बघायचं नाही आपल्याला लक्षात येतं. बरोबर बरं. अगदी तो बरोबर आहे. हो आणि तो बघत होता ना ताई माझ्याकडे, तर मला हेही नव्हतं समजत, की तो कुठल्या नजरेने बघतोय. हा मला हे हा. लक्षात नव्हते तो क्रिमिनल होता, की तो मेंटल होता, काय माहिती. आई गो. हा हो. हा. आणि मग मला माहिती होतं, की आता बोगदा येईल. मला ना ताई त्याची भीती वाटली. मी काय 26 वर्षाचीच असेल ताई तेव्हा. आई गो. हा. हो. मला ना त्याची भीती वाटली, तर मी काय केलं, मी थोडंसं इकडे-तिकडे मुलाला घेऊन चक्कर मारत होती, की कुठे गर्दी दिसते का कुठल्या कंपार्टमेंटमध्ये. म्हटलं तिथे बर जाऊन बसते माझी बॅग घेऊन. बरोबर. हा. हो. कारण ट्रेन तर रिकामीच चालली होती. मग मी काय बर. केलं, ते तिथून उठली आणि ती बोगदा यायच्या आधी ना हा दुसरीकडे येऊन बसली. हा तर तो ताई तिथून उठून परत तिथे आला. हा. म्हणजे मी जिथे बसली तिथे आला ताई तो परत. अय्या. हो, मला इतकी भीती वाटत होती. सगळं देवाचं नाव घेत होती. तो बोगदा लागला तेव्हा. भीती बापरे. वाटते ना ताई आपल्याला. साहजिक आहे. हो. आणि बघा ताई मी ज्या स्टेशनला उतरले माझे दीर आले होते घ्यायला मला. बरोबर हा 12:15 ते 12:30च्या दरम्यान ती पोहोचली तिथे. हा. तर ताई मी उतरली ना ताई माझं बरोबर लक्ष होतं त्याच्याकडे. मी बघितलं नाही पण तो बरोबर ताई दारात आला बघा. अय्या. हो. ते बरं झालं माझे दीर होते. बापरे! मला तर घामच सुटला कारण मला त्याची बापरे. भीती वाटली. तो कसा बघतोय हे पण समजत नव्हतं. आपल्याला कधी-कधी नजर पण समजते ना, अरे हा कसा बघतोय. समजते समजते ते अगदी पण अगदी. नव्हतं समजत तो कसा बघतोय म्हणून. बापरे. कदाचित मेंटल पण असेल. सांगता येत नाही खरंय सांगता खरंय. येत नाही. बघा ताई म्हणजे मी हे मुद्दाम सांगितलं, की बुवा आपण प्रवास करतो एकटे-दुकटेनी तर थोडंसं अलर्ट राहावं. उलट राहिलं पाहिजे अगदी हो, बरोबर आहे. हो, हो, हो. हा एक अनुभव होता ताई. नाही बापरे. हो.
हो अंगावर शहारे आले. हो ना, अंगावर शहारे आले. तुम्हाला तो बँगलोर मुंबईचा त्या एका लेडीचा अनुभव माहिती असेल ना, त्या न्यूजला खूप आलं होतं बघा. हा, माहिती नाही काय? का तुम्हाला? तो न्यूजला खूप आलं होतं हे मध्ये, काहीतरी 5-6 वर्षापूर्वीची. तिने चहा घेतला आणि तिला बेशुद्धी आली. आणि जेव्हा तिला जाग आली ना, तरी ती एकदम त्या याच्यातच होती बघा, रेड लाईट एरियामध्ये. अय्या अय्या. हो, पण तिचा नवरा खूप हुशार होता. त्यांनी बरोबर 18 दिवसांनी तिला काढलं बघा तिथून. बापरे, बघा. कस्टमर बनून गेला आणि त्यांनी काढलं तिला तिथून. आई गो. हो, ते तिचं नंतर मुलाखत पण होती की मला मुंबईच्या नावाने खूप भीती वाटते म्हणून. बापरे, हो का? बँगलोरहून निघालेली होती ती. बिचारी. हो ना, बिचारी. किती अवघड आहे बघा. मग म्हणून म्हणजे आपण एकटं दुकटं प्रवास करतो, थोडं अलर्ट राहायला पाहिजे. अलर्ट राहायला पाहिजे. हे खूप छान सांगितलं तुम्ही. प्रत्येक मुलीनी हाती दाखवतात ना चहा, कॉफी, काही घ्यायला पण नाही पाहिजे कधी. नाहीच घ्यायला पाहिजे. अगदी मैत्री झाली बरोबर. की आपण ऑब्व्हियसली कोणी ऑफर केली की आपण घेतोच ना. घेतो घेतो, खरे पण खरे. चांगल्या चांगल्या बाया सुद्धा काही हे असतात बरं का. हो, आपल्याला वाटतं पण तसं नसतं ते. तसं नसतं आणि ते काही ते हिप्नोटाईज करतात. हा, म्हणजे अगदी भुरळ पडते बरोबर. आपल्याला थोड्या वेळासाठी. बरोबर बरोबर. ते आपण ऐकतो ना, दागिने काढून दिले, ताई, बांगड्या काढून झालेलं दिल्या. आहे आमच्या शाळेमध्ये, झालेलं आहे तसं. मग तेच ते हिप्नोटाईज करतात, ते आपल्याला समजत नाही तेवढ्या पुरतं. हो हो, भुरळ तेच पडते ना. ती. अगदी. हो हो. हा एक अनुभव होता ते. आणि अजून एक खूप सुंदर अनुभव होता, पण मला तो आठवत नाही. पुढच्या वेळेस करेल मी कधी शेअर. नक्की नक्की. हो, नक्की नक्की. हं? असं खूप हो ताई. छान वाटलं तुमच्याशी बोलून ताई. हो ना ताई, हो. मला पण हं? छान वाटलं. हो. श्री स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ ताई.